नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण गोड काकडीचे घावन शिकणार आहोत। त्याच्याकरता लागणारे साहित्य आता आपण पाहूया। 1 वाटी किसलेली काकडी, अर्धी वाटी गूळ, 1 वाटी तांदळाची पिठी, 2 चमचे तेल, थोडेसे मीठ। प्रथम आपण पातेलं गॅसवर ठेवायचे, गॅस ऑन करायचा आहे। नंतर जे काकडीचा गर घेतलेला आहे तो घालून घ्यायचा। त्याच्यानंतर अर्धी वाटी जो गूळ आहे तो घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ते शिजवून घ्यायचे। त्याच्याकरता साधारण 10 ते 15 मिनिटं वेळ लागतो। आता काकडी शिजून तयार झालेली आहे। त्याच्यात थोडंसं मीठ घालायचंय आणि तांदळाची पिठी घालून ढवळून घावण्याकरता पीठ तयार झालंय। असं पीठ तयार झाले आणि थोडंसं घट्ट वाटलं तर थोडंसं त्यात दूध घालायचं। आता पीठ तयार झालेलं आहे। गॅसवर पहिल्यांदा तवा ठेवलाय। तवा बेताचा गरम झाल्यानंतर आता त्याच्यात 1 चमचा पीठ घातलेलं आहे आणि ते सगळीकडनं असं थोडंसं पातळ करून घेतलंय आणि नंतर त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। 1-2 मिनिटांनी थोडंसं दोन्ही बाजूनी तेल सोडून घावन उलटून परत 1-2 मिनिटं एखादा मिनिट ठेवायचं आहे की घावन खायला तयार। असं घावन घालून झालेलं आहे। आता शिजण्याकरता त्याच्यावर असं झाकण ठेवलेलं आहे। घावन उलटायला तयार झालेलं आहे तर सगळीकडनं थोडंसं तेल सोडलंय आणि त्याच्यानंतर घावन उलटून परत थोडासा ठेवला की एखादा मिनिट ठेवला तरी तो घावन होऊन जाईल। हा असा 1-2 मिनिटात घावन पूर्ण तयार होईल आणि मग तो तुपाबरोबर घावन छान लागतो। आता हा आपला घावन तयार झालेला आहे। त्याच्यावर थोडंसं तूप घालून तो खाल्ल्यावर खूप छान लागतो। हे काकडीचे घावन तयार झालेले आहे। याप्रमाणे साधारण 20 ते 25 मिनिटात आपल्या 8 घावन तयार होतात आणि हे घावन कसे वाटले ते तुम्ही सुप्रियाज किचनच्या वेबसाईटवर जरूर कळवावं आणि आता आपण लवकरच भेटू नवीन रेसिपीजच्या बरोबर। नमस्कार।